नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक क्रमांक 6 त्रिकोणमितीय यामध्ये चला शिकूया या भागामध्ये खालील 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत। मित्रहो, पहिला घटक आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे, 2 त्रिकोणमितीय नित्य समानता, 3 उन्नत कोन व अवनत कोन आणि 4 उंची व अंतरे यावरील उदाहरणे। मित्रहो, यावर्षी कोरोनामुळे 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, त्यामुळे फक्त सुरुवातीचे 2 घटक आहेत त्रिकोणमितीय गुणोत्तरे व त्रिकोणमितीय नित्य समानता याचाच आपण अभ्यास करणार आहोत। आणि जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यामध्ये पुढील 2 घटक आहेत उन्नत कोन अवनत कोन, उंची व अंतरे यावरील उदाहरणे, हे 2 घटक आपण अभ्यासणार नाही। जरा आठवूया विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 9वी मध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास केलेला आहे। यामध्ये साइन गुणोत्तर, कॉस आणि टॅन या 3 गुणोत्तरांचा अभ्यास केलेला आहे। मित्रहो, या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC दिलेला आहे आणि कोन हा C आहे, हा थीटा आहे। काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो। हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे। काटकोन त्रिकोणात कर्ण हा काटकोनासमोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो। आता उरलेल्या 2 बाजू आहेत, इयत्ता 9वीत अभ्यास केलेला आहे। थीटा कोनासमोरील बाजू, थीटा कोनासमोरील बाजू, थीटा कोनासमोरील बाजू आणि थीटा लगतची बाजू, लगतची बाजू म्हणजे थीटा दिल्यानंतर त्या थीटा कोनाची समोरील बाजू व लगतची बाजू आपल्याला माहिती पाहिजे। ही 3 गुणोत्तर इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासलेले आहेत। मित्रहो, साइन म्हणजे काय? तर थीटा कोनासमोरील बाजू भागिले कर्ण। थोडक्यात या ठिकाणी समोरील बाजू भागिले कर्ण, स आणि कर्ण लिहितो। त्याबरोबर कॉस, कॉस म्हणजे काय आहे? तर ती लगतची बाजू भागिले आपण काय लिहितो? कर्ण, हे गुणोत्तर येतं। आणि टॅन गुणोत्तर म्हणजे काय? समोरील बाजू भागिले लगतची बाजू। ही गुणोत्तर आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहेत। जरा आठवूया आणि याच 3 गुणोत्तरानंतर पुढील 3 गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत। तर इयत्ता 9वी मध्ये आपण ही 3 गुणोत्तर अभ्यासलेले। साइन थीटा सक म्हणजे थीटा कोनासमोरील बाजू भागिले कर्ण। आता थीटा कोनासमोरील बाजू कोणती आहे? तर AB बाजू आहे, म्हणजे AB छेद कर्ण काय आहे? AC आहे, AB छेद AC। पुढील गुणोत्तर आहे कॉस थीटा, कॉस थीटा म्हणजे काय? लगतची बाजू भागिले कर्ण येतं। आता लगतची बाजू काय आहे? BC छेद कर्ण काय आहे? AC। आणि टॅन गुणोत्तर आहे, टॅन गुणोत्तर म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू। या ठिकाणी समोरील बाजू आहे AB आणि लगतची बाजू आहे BC। मित्रहो, ही 3 गुणोत्तर फार महत्त्वाची आहेत आणि या 3 गुणोत्तरांची व्यस्त गुणोत्तर पुढील 3 गुणोत्तर इयत्ता 10वी मध्ये अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी इयत्ता 9वी मध्ये झालेले गुणोत्तर आपण आठवूया। साइन म्हणजे थोडक्यात सक, कॉस म्हणजे लक आणि टॅन म्हणजे सक। समोरील बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू भागिले कर्ण आणि समोरील बाजू भागिले लगतची बाजू, ही 3 गुणोत्तर आहेत इयत्ता 9वी मध्ये शिकलेले। जरा आठवूया, यामध्ये दुसरा मुद्दा आहे पुढील गुणोत्तरामधील संबंध पूर्ण करा। साइन थीटा छेद कॉस थीटा, साइन भागिले कॉस थीटा हे गुणोत्तर काय येतं? आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे। तर साइन छेद कॉस बरोबर टॅन गुणोत्तर येतं। मित्रहो, पुढील उदाहरणं सिद्ध करा किंवा दाखवा। या प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी या गुणोत्तरांचा
उपयोग होणार आहे. आता साइन छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. आता दुसरं गुणोत्तर कसं येतं, कॉस थिटा. या ठिकाणी लिहितो कॉस थिटा छेद साइन थिटा. हे जर गुणोत्तर लिहिलं तर कॉट थिटा येते. ते यावर्षी आपण अभ्यासणार आहोत. गेल्या वर्षापर्यंत 3च गुणोत्तर होती, साइन कॉस टॅन. तर याचा व्यस्त केला तर कॉट येतो. तर पुढील भागात पाहूया. पुढं साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. उदाहरणार्थ साइन 30 घेतला, साइन थिटाची किंमत जर 30 घेतली तर कॉस 90 वजा थिटा म्हणजे कॉसमधून 30 गेलं तर कॉस किती येतं, 60 येतं. आणि याच्या किमती आपण मित्र अभ्यासलेल्या आहेत. साइन 30ची किंमत ही कॉस 30च्या किमती एवढी असते. कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. थिटाची किंमत समजा 30 घ्या, 60 घ्या, कोणती थिटाची किंमत घेऊ शकतो. तर ही गुणोत्तर काय असतात, समान असतात. त्यानंतर टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा. ही दोन गुणोत्तर जर अभ्यासली तर यांचा गुणाकार काय येतो, 1 येतो. गुणाकार हा 1 येतो. यानंतर पुढील एक नित्य समानता आपण पाहिली आहे. पुढील सारणी पूर्ण करा. वेळोवेळी उपयोगी पडणारी ही नित्य समानता आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर उत्तर किती येते, 1 येते. कारण हे जे पूर्वज्ञान आहे याचा उपयोग करून पुढील घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा ह्या पूर्वज्ञानावरच आधारित या घटकातील उदाहरणे सोडवणार आहोत. यामध्ये चौथा मुद्दा आहे, पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा. त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या आपण किमती गेल्या वर्षी साइन कॉस टॅनच्या साइन 0 साइन 30 साइन 45 साइन 60 साइन 90 त्याचबरोबर कॉस टॅन यांच्या किमती अभ्यासलेल्या आहेत. आता या ठिकाणी ठराविक किमती दिलेल्या आहेत ते आपण आठवणार आहोत. साइन 30ची किंमत आहे 1/2. त्यानंतर कॉस 30ची किंमत होती वर्गमुळात 3/2. टॅन 30ची किंमत येत होती 1/वर्गमुळात 3. त्यानंतर साइन 60ची किंमत किती होती, वर्गमुळात 3/2. टॅन 45 1/वर्गमुळात 2. आणि टॅन 45ची किंमत काय येते, टिंब छेद टिंब तर त्याची किंमत काय येते, 1 किंमत येते. किती येते, 1 किंमत येते टॅन 45. अशा पद्धतीने साइन कॉस टॅनच्या आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमतींचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्र, इयत्ता 9वी मध्ये आपण लघुकोनांची काही त्रिकोणमितीय गुणोत्तर अभ्यासलेले आहेत. यामध्ये साइन कॉस टॅन होता. आणखी काही 3 गुणोत्तरे आहेत ती आपण इयत्ता 10वी मध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो पाहूया पुढील 3 गुणोत्तर कोणती आहेत ती. मित्रो, यापूर्वी इयत्ता 9वी मध्ये आपण साइन कॉस टॅन या 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढील 3 त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण अभ्यासणार आहोत, कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा. आता पहिल्यांदा ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेली साइन थीटा हे गुणोत्तर लिहितो. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. साइन म्हणजे काय तर थीटा कोनासमोरील बाजू भागिले कर्ण हे अभ्यासलं होतं. कॉस म्हणजे काय आहे तर लगतची बाजू भागिले कर्ण. आणि टॅन म्हणजे थीटा कोनासमोरील बाजू भागिले लगतची बाजू. हे थोडक्यामध्ये पहिलं अक्षर दिलेलं आहे, समोरील बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू भागिले कर्ण आणि समोरील बाजू भागिले लगतची बाजू. आता साइनच्या व्यस्त कोण आहे तर साइनच्या व्यस्त आहे कोसेक थीटा.
तर कोसेक व्यस्त म्हणजे काय? या ठिकाणी अंशाचा छेद आणि छेदाचा अंश म्हणजे कर्णछेद थीटा कोनासमोरील बाजू. त्यानंतर कॉसच्या व्यस्त आहे तो म्हणजे सेक थीटा आहे. काय आहे? सेक थीटा कर्णछेद कोनालगतची बाजू म्हणजे थीटा कोनालगतची बाजू. आणि टॅनच्या व्यस्त आहे तो म्हणजे आहे मित्र हो कॉट. कॉट म्हणजे कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू आहे. ह्या तीन जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली 3 गुणोत्तर इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासलेलीच आहेत. फक्त साइनचा व्यस्त कोण आहे? कोसेक थीटा आहे. जर या दोघांचा गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? 1 येतो. साइन थीटा गुणिले कोसेक थीटा दोघं एकमेकांच्या व्यस्त आहेत म्हणजे त्याचा गुणाकार किती आला? 1 आला. आता यावरून सूत्र तयार होतं काय बघा. साइन थीटालाच तुम्ही काय लिहिता येईल? साइन थीटा बरोबर 1 छेद हा कोसेक थीटा गुणाकारात आहे, तिकडे गेल्यानंतर उजव्या बाजूला भागाकारात जाईल कोसेक थीटा. आणि कोसेक थीटा बरोबर 1 छेद साइन थीटा. म्हणजे एक गुणोत्तर लक्षात ठेवा. साइन हा कोसेकचा व्यस्त आहे, त्या दोघांचा गुणाकार 1 येतो. त्यावरून आपल्याला सूत्र तयार झालं. साइन थीटा बरोबर 1 छेद कोसेक थीटा आणि कोसेक थीटा बरोबर 1 छेद साइन थीटा. आता हे दोघं एकमेकांच्या व्यस्त आहेत. तसाच कॉस आणि सेक एकमेकांच्या व्यस्त आहे. हे जोड्या फक्त 3 लक्षात ठेवा. तुम्हाला ही सूत्र तयार करता येतात. कॉस थीटा गुणिले सेक थीटा हे दोघं एकमेकांच्या व्यस्त आहे, त्यांचा गुणाकार 1 आला. मग कॉस थीटा बरोबर 1 छेद सेक थीटा. आणि सेक थीटा बरोबर काय येणार आहे? सेक थीटा बरोबर 1 छेद हे कॉस गुणाकारात आहे, इकडे कुठे गेलं? भागाकारात गेलेला आहे. म्हणजे ह्या जोडीवरून अशी 2 सूत्र. कारण मित्र हो ही सूत्र आहेत. पुढील अभ्यासामध्ये उदाहरणं सिद्ध करा यासारखी उदाहरणं आहे, तिथं सूत्रांचा उपयोग आपण करणार आहोत. त्यानंतर पुढची जोडी आहे टॅन आणि कॉट. टॅन आणि कॉटमध्ये काय आहे पहा. यांचा जर टॅन थीटा गुणिले कॉट थीटा हे एकमेकांच्या व्यस्त आहेत, त्यांचा गुणाकार आला 1. म्हणून टॅन थीटा बरोबर 1 छेद कॉट थीटा आणि कॉट थीटा बरोबर 1 छेद टॅन थीटा. आता यापूर्वी इयत्ता 9वी मध्ये आपण जे सूत्र अभ्यासलेलं आहे गुणोत्तर साइन थीटा बरोबर कॉस थीटा बरोबर काय? टॅन थीटा आहे. आणि टॅन कुणाचा व्यस्त आहे? कॉटचा. म्हणून यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की कॉस थीटा छेद साइन थीटा जर केलं, व्यस्त क्रिया केली तर इथं काय येतो? कॉट थीटा येतो. मित्र हो या पद्धतीने जर अशा तुम्ही जोड्या लक्षात ठेवल्या तर परीक्षेमध्ये आपण आपल्या कच्च्या पानावर ही गुणोत्तरं लिहून घेतली की अशी सूत्रांची सुद्धा निर्मिती करता येईल. आणि सिद्ध करा या प्रकारची उदाहरणं आपण सोडवू शकतो. साइनचा व्यस्त आहे कोसेक, कॉसचा सेक आणि टॅनचा कॉट थीटा आहे. आतापर्यंत जर आठवूया किंवा लक्षात ठेवूया किंवा ही पुढील 3 गुणोत्तरांचा आपण अभ्यास केलेला आहे. ही 3 आणि 3 6 ह्या जोड्या लक्षात ठेवा. साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1, कॉस थीटा गुणिले सेक थीटा बरोबर 1, टॅन थीटा गुणिले कॉट थीटा बरोबर 1 आणि साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा आणि कॉस थीटा छेद साइन थीटा बरोबर कॉट थीटा या गुणोत्तरांचा अभ्यास करून आपण पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत. ह्या बेसिक गोष्टी आहेत मित्र हो, लक्षात ठेवा. या ठिकाणी थांबतोय.
पुढील व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत उपलब्ध होईल. यामध्ये पुढील भाग पाहणार आहोत. त्रिकोणमितीय गुणोत्तरांची जी सारणी आहे त्या सारणीचा अभ्यास व त्रिकोणमितीय नित्य समानता आणि त्यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. मित्रहो, माझा चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत 230 व्हिडिओ आपल्या राजेंद्र जाधव यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याचा विनामूल्य लाभ घ्या. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.